हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना देखील मानवंदना करून आज खऱ्या अर्थाने लोकसभेच्या प्रचाराच्या माध्यमातून कोकणात सभा घेत असताना शिंद्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी होणारी बापूला पाहिल्यानंतर 25 वर्ष पुन्हा पूर्वीचा काळ आठवला की जेव्हापासून त्यांनी शिवसेनेचा बाणा हाती घेतला या गावामध्ये होणारी बापूंनी आपल्या सर्व सौंदर्यांबरोबर सर्व ग्रामस्थांबरोबर ज्येष्ठांबरोबर आजपर्यंत हा भव्य पताका खांद्यावर घेऊन चालण्याचं काम केलं आणि त्यांनीच या ठिकाणी आमचं स्वागत देखील आल्याला केलं। या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले संजयजी नवले भाजपचे माजी अध्यक्ष तालुक्याचे आणि आताचे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांना संधी मिळालेली आहे काम करण्याची। सुरेखाताई गांधळे देखील त्यांच्या सोबत आहेत। या ठिकाणी या विभागाचं नेतृत्व भगव वादळ ज्यांनी वादळ उठवून टाकलं ते देवरामजी लांडे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असले घटलेले दिलीपजी गांजाडे आणि जे बोलत नाहीये पण प्रत्येक ठिकाणी त्यांची जी सवय आहे, कारण या विभागात यायचं म्हटलं की रोहिदास कोल्हार ही संकल्पना पहिली होती, त्याच्यापासून ते बाजूला राहू शकत नाही। आज देखील ते भाजपमध्ये असले तरी सुद्धा रणसिंग या ठिकाणी निवडणुकीचं वाचलं की त्यांच्या अंगात आल्याशिवाय राहत नाही। परंतु आज भाजपमध्ये काम करत असताना आज भाजप सेना रासपची महायुतीचे उमेदवार म्हणून शिवाजी दादा पाटील आहेत, म्हणून ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी बनसेजी चतुर जे या विभागाचं उपतालुका प्रमुख पद भूषवत आहेत, त्याचप्रमाणे संतोष नाना खैरे कारखान्याचे डायरेक्टर, उपस्थित असलेल्या सरपंच उपसरपंच, शेजारच्या रायगडचे सरपंच उपसरपंच, उपस्थित असलेले ज्यांनी आपल्या या ठिकाणी त्यांनी भाषण केलं त्या माझ्या कानात येऊन बोलल्या। वास्तविक दोनच भाषणं बोलायची होती कारण वेळ झाल्या पुढे लोक वाट पाहत आहेत, पण एक महिला येऊन सांगते की ताई मला बोलता येईल का? आता देवरामजी उभे राहिले ते बाईक हातात घेतला होता, परंतु एका महिलेला मत मांडायचंय। त्यांनी सांगितलं की आम्हा सर्व महिलांना काम करायचंय आणि शिवसेनेच्या सेना भाजपचं काम करायचंय, तुम्ही फक्त आदेश द्या। म्हटलं ठीक आहे, तुम्हाला बोलायची इच्छा आहे जरूर बोला, कारण महिला 50% आरक्षणात येतात, परंतु बोलायला त्यांना कोणी लोक संधी देत नाही। मी महिला आहे, मी ताई आहे, मी तुमची आहे, मी तुम्हाला कसं मागे ठेवेल? त्यामुळे या ठिकाणी आपण त्यांना बोलायची संधी दिली, प्रोटोकॉल बाजूला ठेवून। आणि देवरामजी लांडेंना माहिती आहे की आपल्या विभागात आपण आपल्या पुढे कार्यकर्त्याला ठेवलं पाहिजे, त्यामुळे निश्चितपणाने या ठिकाणी त्यांनी मनापासून मान्य केलं की शिवसेनेत आलो म्हणून मी वाचलो, शिवसेनेत आलो म्हणून मी वाचलो, नाहीतर बाकीचे सगळे एकत्र आले पाडण्याचा बेत केला, पण शिवसैनिकांनी मनापासून तुम्हाला आपल्यात घेतलं, पण ते 4 अक्षरासाठी शिवसेनेसाठी धनुष्यबाणासाठी, आणि त्यांनी त्यांचा शब्द राखला, तुम्हाला निवडून दिलं। कारण बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आणि पक्षप्रमुखांचा आदेश, खासदार साहेबांची साथ, आमच्या सर्व शिवसैनिकांची साथ आणि पदाधिकाऱ्यांची साथ, आपण जिल्हा परिषदेचे सदस्य झालात। या ठिकाणी गांजाळे साहेब आहेत, ताई देखील आहेत, सर्वच लोकप्रतिनिधी आपापल्या क्षेत्रात काम करत असताना शिवसेना या 4 पक्षाला न्याय देण्याचं काम करतात। आणि म्हणूनच आज ज्या छताखाली आपण बसलोय हे छत कोणी दिलं असेल ते खासदार शिवाजी दादा पाटील यांच्या माध्यमातून झालंय। या गावामध्ये मला खरोखरच ज्यावेळी या गावचं नेतृत्व काँग्रेसचे जरी असले तरी कायम काँग्रेस आमच्या सोबत असायची। बाळासाहेब खिलारी हे ज्या वेळेला आपल्यातून गेले त्यांची विधी आपल्याला जुन्नरमध्ये करावी लागली, मला ते सहन झालं नाही। मी दुसऱ्या दसऱ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही, मातोश्रीवर आदेश होता, परंतु या ठिकाणी येण्याच्या आधी दहाव्याच्या आधी स्मशानभूमी वाणीसाहेब आपण मंजूर केली की या ठिकाणी जर ते आधी उभं राहायचं असतं तर विधी गावात झाला असता, म्हणून या ठिकाणी 5,60,000 रुपये आपण तातडीने मंजूर करून या गावात स्मशानभूमी उभी केली। या ठिकाणी कामं करत असताना शिवसेनेच्या माध्यमातून आपण सर्वजण काम करणारी मंडळी आहात। या ठिकाणी खासदार असतील, या देशाचे पंतप्रधान मोदी असतील, मोदींचं कर्तृत्व नेतृत्व दातृत्व या देशाने मान्य केलं नाही तर संपूर्ण जगाने मान्य केलं, हे आपल्याला मान्य करावं लागेल। कारण जगामध्ये एवढा प्रवास करणारा
परंतु भाग फिरते आकाशी तिचा चित्ता पिल्लापाशी. जरी जगात फिरत असले तर माझा भारत देश मोठा कसा होईल ही तळमळ त्यांच्या मनामध्ये आहे. त्याचप्रमाणे शिवाजी दादा आढळराव पाटील हे 15 वर्ष या विभागाचं नेतृत्व करतायत. 15 वर्ष तुमची त्यांची नाळ जोडलेली आहे. 15 वर्षाच्या खासदारांनी कायम तुमच्या पाठीवर थाप टाकली, कायम तुमची विचारपूस केली, कायम तुमच्या सुखदुःखात सहभागी झाले. आम्ही सर्वजण दादा येऊ शकले नाही तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही हात दिल्यानंतर तुमच्या ताईला तुम्ही गेली 20 वर्ष या ठिकाणी पाहताय की बाळासाहेब दांगट गेल्यानंतर सुद्धा शिवसेना पक्ष आणि माझ्या कार्यकर्त्यांना जपण्याचं काम, शिवसैनिकांना जपण्याचं काम देखील मोठ्या मायेने प्रेमाने केलं. पक्ष वाढवण्याचं काम केलं आणि म्हणून आज तुमच्या समोर उभं राहत असताना आज मला आनंद होतोय की तुम्ही सर्वजण म्हणाले भवानी बापू की ताई दादा निवडून येणार, इथे मतदान होतं ते वाढवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त आम्ही करणार. गावचे सरपंच आणि उपसरपंच यांनी देखील या ठिकाणी कबूल केलेलं आहे की खासदारांसारखं नेतृत्व नाही, त्या नेतृत्वाला साथ देण्याची तुम्ही सर्वांनी जो विडा उचललेला आहे तो बाळासाहेब काकांसाठीचा, पक्षप्रमुखांसाठीचा, नरेंद्र मोदींसाठीचा आहे. आणि त्यामुळे निश्चितपणाने येत्या 29 तारखेला आपल्याला मतदान करायचंय धनुष्यबाणाला. कोणाला करायचंय? कोणाला करायचंय? आपला उमेदवार, आपला उमेदवार शिवाजी दादा, शिवाजी दादा. या ठिकाणी आनंद आहे. 29 तारखेला तुम्ही मतदान करणार दादाला, धनुष्यबाणाला. पुन्हा ऑक्टोबर मध्ये आशाताई येणार. आमदार कोण करणार? तुम्ही करणार ना? या ठिकाणी पुन्हा मी ऑक्टोबर मध्ये येणार. पण 29 तारीख पेटी भरभरून निघाली पाहिजे. हा पट्टा उघडला की या पट्ट्यातलं मतदान बघितल्यानंतर गांजरे काय करताय, सुरेखाताई काय करताय, भगवान काय करताय, संजयजी तुम्ही पण काय करताय, भाजपने किती केलं, पालकमंत्र्यांनी किती दिलं आणि लोकांनी मनावर किती घेतलं. बंसीजी हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही. माझा विश्वास तुमच्यावर आहे, तो तुम्ही आबादी ठेवा. एवढंच बोलते. पुढे लोक वाट पाहताय, तिथे जाण्याची